नमस्कार. सुमन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मी तुम्हाला जे नवीन आहेत, ज्यांना आवड आहे विणकामाची, त्यांच्यासाठी सुरुवातीपासून दाखवणार आहे की चेन स्टिच कशी घालायची आणि त्या चेन स्टिचमध्ये आपण टाके कसे घालायचे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी मी हा कॉटनचा दोरा घेतला आहे. सुई घेतली आहे 3.0 mm. हा दोऱ्याप्रमाणे ह्या सुईचा हे बदलतो, म्हणजे दोरा जेवढा जाड असेल त्याच्यापेक्षा कमी नंबरची सुई घ्यायची असते. आता हा 3 प्लाय आहे, 4 प्लाय येतो, म्हणजे 4 दोरे एकत्र करून एक दोरा करतात. 3 दोऱ्यांचा एकत्र करतात त्याला 3 प्लाय म्हणतात. 4 दोऱ्यांचा एकत्र केलेला असतो त्याला 4 प्लाय म्हणतात. त्याप्रमाणे हा सुईचा नंबर बदलतो. ही तुम्हाला थोडीशी माहिती दिली. आता हा बघा, हा मी दोरा घेतला आहे कॉटनचा. तुम्ही उलनचाही घेऊ शकता, ते स्वस्त असतात. सुरुवातीला प्रॅक्टिस करायची असेल तर लोकरीच्या दोऱ्यावर करा. हा बघा, हा दोरा असा डाव्या हात बोटाला गुंडाळायचा. उजव्या हातात सुई आहे. सुईने आधी आपल्याला एक सरगाठ बांधून घ्यायची आहे. सरगाठ तर सर्वांनाच येते, ठीक आहे. सरगाठ बांधून घेतली, ही बघा अशी. आता ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, डाव्या हाताला हा दोरा असा गुंडाळलेला आहे. हा बघा असा, हा असा तो जरा ताणून धरायचा डाव्या हातातला. उजव्या हातात सुई आहे, डाव्या हाताच्या अंगठ्याने इथे पकडायचं या सुईच्या इथे दोऱ्याला. आणि मग हा दोरा जो आपण सरगाठ बांधली आहे त्या होलातून बाहेर काढायचा. परत घ्यायचा, गुंडाळायचा, ह्याच्यातून बाहेर काढायचा. परत घ्यायचा, गुंडाळायचा, बाहेर काढायचा. ह्याला काय म्हणतात, चेन स्टिच किंवा साखळीचा टाका म्हणतात मराठीतून सांगायचं झालं तर. मी मराठीतून पण सांगते आणि इंग्लिशमधून पण, काय म्हणजे तुम्हाला थोडी माहिती व्हावी म्हणून. हे बघा, 1 2 कशी मोजायची, तर ही 1 2 3 4 4 साखळ्या झाल्या. ही आपण करतोय 5वी. परत स्लो दाखवते बघा. हा आपल्या सरगाठीतला सुरुवातीपासूनचा दोरा असा असतो. त्याच्यावरून हा दोरा गुंडाळून घ्यायचा आणि तो ह्या आधीच्या ह्याच्यातून होलमधून बाहेर काढायचा. परत दाखवते, हे बघा, हे असं इथून बाहेर काढायचं, ठीक आहे. ही झाली साखळी. ही तुम्ही प्रॅक्टिस केली, सवय केली रोज थोड्या वेळ बसून, तर तुम्हाला करता येईल. आता मी तुम्हाला सिंगल टाका कसा टाकायचा ते दाखवते. हे बघा, ह्या सुईमध्ये हा दोरा नेहमी असतोच एक. मग ही जी साखळी केली आहे त्या साखळीतून आपण ही सुई बाहेर काढायची आणि दोरा तसाच ओढून घ्यायचा असा. परत दोरा गुंडाळायचा आणि तो ह्या 2 लूपमधून बाहेर काढायचा. हा झाला सिंगल टाका. सिंगल म्हणजे आपण गुंडाळत नाही, डायरेक्ट आपण साखळीमध्ये घालतो ती सुई. मग आपण ह्या दोऱ्याने ओढून घेतो आहे आणि मग 2 दोरे येतात सुईवर, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, एक करायचं आहे. हा झाला सिंगल टाका. ह्याला इंग्लिशमध्ये SC म्हणतात, SC सिंगल क्रोशा. हा बघा, हा झाला सिंगल क्रोशा. परत दाखवते. असा गुंडाळून घ्यायचा नाही आहे, हा डायरेक्ट आपल्याला ह्या चेनमध्ये घालायचा आहे. हा बघा असा. आणि त्याचा झाला हा सिंगल. परत चेनमध्ये घालायचा आणि परत ह्याच्यातून दोरा ओढून घ्यायचा आणि इथून गुंडाळून परत हा दोरा बाहेर काढायचा. तुम्ही नीट लक्ष देऊन बघितला व्हिडिओ तर तुम्हाला हा येऊन जाणार. साखळीमध्ये घातला, दोरा ओढून घेतला, सुईवर 2 टाके आले, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, एक टाका. आता हा काय झाला बघा, सिंगल टाका म्हणतात. ह्याला काय म्हणतात, सिंगल. आता तुम्हाला मी डबल टाका. डबल टाका म्हणजे डबल DC म्हणतात त्याला, डबल क्रोशा. तो दाखवते. ही बघा, तुम्हाला मी चेन कशी बनवायची ती दाखवली आहे. ही मी आता बनवली. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवते, डबल. डबल म्हणजे काय करायचं, सिंगलला आपण दोरा गुंडाळला नव्हता, आता आपल्याला एक दोरा आटा मारून घ्यायचा आहे आणि ह्या पुढच्या साखळीमध्ये घालायचा आहे आणि परत आटा घेऊन त्या
त्याच साखळीतून दोरा बाहेर काढायचा आहे. हे बघा त्याच्यावर कसे आले 3 आले. ठीक आहे, मग ह्या 2-2 दोऱ्यातून आपल्याला बाहेर काढायचं. आधी 2 दोऱ्यातून बाहेर काढू. 2 राहिले. हे बघा 2 राहिले दोरे. मग परत ह्या 2चा काय करायचं आपल्याला 1 करायचं आहे. हा बघा हा असा गुंडाळला, त्या दोन्ही दोऱ्यातून काढला. हा झाला डबल. परत दाखवते. डबलला काय करायचं, दोरा गुंडाळायचा सुईला, त्या बाजूच्या साखळीतून काढायचा बाहेर. मग दोरा परत ओढून घ्यायच्या त्या साखळीतून की झाले 3. 3चे आपल्याला काय करायचे 2 आणि 2चा 1. नेहमी दोरा बाहेर काढताना 2 टाक्यांमधून काढायचा. हा झाला DC डबल क्रोशा किंवा डबल टाका म्हणतात. हा बघा गुंडाळला, तो ह्याच्यातून बाहेर काढला, ओढला, 2चा 1 केला, परत 2चा 1 केला. हा झाला डबल टाका. गुंडाळला, या चेनमधून काढला, परत बाहेर काढला, 2, 2चा 1. हा झाला डबल. हा बघा हा डबल. अजून 1-2 दाखवते तुम्हाला. गुंडाळायचा, बाजूच्या साखळीतून काढायचा, परत गुंडाळून बाहेर काढायचा. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी जास्तीत जास्त तुम्हाला याविषयी देण्याचा प्रयत्न करते. आणि ही कला मी माझ्या आईकडून शिकली आहे. तिचं नाव होतं सुमन. तिची आठवण म्हणून मी ह्या चॅनलला सुमन यूट्यूब चॅनल नाव दिलेलं आहे. तुम्ही याला आवडलं तर लाईक्स आणि सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. हा बघा हा झाला डबल क्रोशा. हा बघा आपण आज सिंगल केलेला, हा सिंगल होता आणि हा डबल. हा बघा सिंगलपेक्षा डबल मोठा आहे हो की नाही. हा सिंगल टाका झाला, हा डबल. मी परत व्हिडिओ बघा, मग तुम्हाला येईल कसे टाके टाकायचे ते. आता तुम्हाला मी दाखवते हाफ डबल क्रोशा. आपण सिंगल बघितला, डबल बघितला, आता मी दाखवते ह्याच्यामध्ये हाफ डबल क्रोशाला इंग्लिशमध्ये कसं म्हणतात HDC. हाफ डबल क्रोशा HDC. सिंगलला SC HDC आणि हाफ DC HDC. ही पद्धत तीच. ह्याला गुंडाळायचा, बाजूच्या साखळीमध्ये दोरा घालायचा आणि हे झाले 3. 3चा आपल्याला काय करायचं आता 1 करायचा, तेव्हा त्याला म्हणतात हाफ डबल क्रोशा. हाफ घेतो, पूर्ण नाही करत ना आपण, गुंडाळतो म्हणून हा डबल झाला. बरोबर, डबलला कसा गुंडाळतोच ना तसं. आणि मग बाजूच्या साखळीत घालायचा, दोरा ओढून घ्यायचा तो, आणि ह्या 3चा काय करायचं आपल्याला 1 करायचं आहे. हा झाला हाफ डबल क्रोशा. तुम्ही एकदा हे टाके शिकले की तुम्ही यूट्यूबवरून बघून तुम्ही कुठलाही डिझाईन करू शकता, कुठल्याही. तशा मी तुम्हाला एक पानाची डिझाईन, फुलांचं फूल कसं बनवायचं ते दाखवणार आहे, पण बाकीच्या जे काही डिझाईन आहेत त्या तुम्ही करू शकता. हे बघा हे झाला हाफ डबल क्रोशा. तिन्ही याच्यातून बाहेर काढायचा आपल्याला. असा गुंडाळायचा, साखळीतून घालायचा आणि परत हा बाहेर काढायचा. हा झाला हाफ. आता बघा तिन्हीचं कंपॅरिझन दाखवते. सिंगल कसा छोटा आहे, हा बघा सिंगल छोटा आहे, त्याच्यावरून हाफ डबल क्रोशा थोडा मोठा येतो, आणि हा डबल म्हटल्यावर DC म्हटल्यावर त्याच्यापेक्षा अजून मोठा येतो. ओके नाही, असे तिन्ही. हे बघा हाफ, सिंगल, हाफ डबल क्रोशा आणि हा डबल क्रोशा, असे मी तुम्हाला तिन्ही दाखवलेले आहे.
तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पान कसं बनवायचं हे शिकवणार आहे. त्याच्यासाठी हे तिन्ही टाके महत्त्वाचे आहेत. ते केल्यावर तुम्ही इझिली बनवू शकता पान. ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.